लयच भारी दिसते रे बाबू. आता या छोट्या दोन वर्षांमध्ये ज्यापासून कोणत्या महाराजांनी संस्था आणली. हॅलो काय गुड मॉर्निंग, कशा तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत राहा. चाललो होतं मंदिरात आणि नाश्ता पण आणायची. मम्मीमध्ये नाश्ता आण तुला, म्हणजे मम्मीचा आज उपवास गुरुवार येतं. मम्मीला केल्याचे पण आणायचे. चलो जाते अभी. नाश्ता मम्मीला केल्याचे पण. हां काय गाईज, मम्मीने मस्तपैकी देव धुवायला लावलेत. हो बाप रे, कोणी ही छोटी सुष्मिता कुठे झाली? अरे सारे तिथे दाखव. लयच भारी दिसते रे बाबू. कशाला काढते आई? त्या बघ आई आई. आपली इको आलेली आहे, ती बनवायला टाकली. तुम्हाला तर माहितीच आहे. तर आपण इथे आणली आहे. फार महिना गेला, महिना काय 2 महिने आले. आपण काय आणलीच नव्हती. आपण कामात जरा इलेक्शनच्या कामात बिझी होते. सो आता आणली आहे, तिची पूजा करायला लावली. चलो जाते. साईबाबांना हार घालायला आले. गाईस डायरेक्ट शीट चेंज झालेत. चेंज केले डायरेक्ट सीट. तर गाईस मी आणि पप्पा चालले आता बदलापूर गावात. आज कसं आपल्या देवांचा म्हणजे दत्तगुरू यांचा जन्मोत्सव आहे. सो तिकडे चाललोय. पूजा आहे वाटतं तिकडे. सो तिकडे दर्शन घेऊन मग घरी येऊ. आज जरा तुम्हाला मी काल बोललेलो की आज मित्रांना भेटायचे, ते फार्म हाऊसचे म्हणजे ते बोलतात ना, फार्म हाऊसचं बुकिंग वगैरे करायचे, कसं काय बोलणी करायचे. सो लवकर यायला लागेल. सो चलो जाते अभी हम लोग. आता या छोट्या दोन वर्षांमध्ये ज्यापासून कोणत्या महाराजांनी संस्था आणली. महाराज संघटन बनवून एक ग्रुप बनवून किंवा इंडिव्हिज्युअल जसं त्यांना पटत असेल त्यांनी इथं गौसेवा करावी. गौसेवामध्ये खूप प्रकार आहेत. इथं महाराजांनी सगळ्यांना समजून सांगितलेलं किती प्रकारची सेवा आहे. आता एक नवीन यावर्षी जे मी आता बघितलं आहे, महाराजांनी किती. आम्ही आता निघालो. आम्ही एका आईला पण घेतली एक सेवा म्हणून. शेलूची आई. शेलूची. चलो. मला कळत गाडी पाहिजे म्हणून मी गाडी घेईन. ओम साईराम. मग काटाला आलता म्हणून कपडे तुम्ही काढलत नाही काय? किती हुशार ना ही. हे गुरुकुलवाला. इकडे भांडे भांडे कुठे गेली?
पांडे ओ भांडे भांडे आत काय तू हट ना निघ ना ये साडी घालून आल्याची यायची ना तू साडी घालून यायचं ना ए साडी घालून यायचं ना साडी आई कौशल आहे मी भांडे आई 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 गाईज यांना किती थंडी वाजते बघा आई मी कौशल आहे हा का आता केक घेतलेला आहे अशा प्रकारे आता मी निघतोय चला अरे सुजल केक घे तुझे हे खेळून आलेत फुटबॉल एकदा आलतो याचा बर्थडे काय नाही बाबा तेरा फुल डे 9-10 बजे तक रहता है और तू कितने बजे तक गया मुझे बोला 12 के बाद रुकना 12 बज रहे ना मैं उसकी सॉरी तू क्यों ऐसा कर रहे गलती कर दिया शेकोती लगाने का काय बोला कृष्ण तू शेकोटी शेकोटी शेकोती शेकोती बोलतो सुजल तुझ्या तोंडासारखा केक आहे की याच्या तोंडासारखा केक आहे म्हणजे काय हा यो केक भारी भावा शिवाय आपला ब्लॉग कंप्लीट नाही काय बोलतो पण शिवाय नाही द्यायचे भाऊ आपल्याला आपण साईबाबा अरे हा आता कसं बोलला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू डिअर नीरज हॅपी बर्थडे टू यू अरे अरे घरी घेऊन जायचं होता भाईजान गाईस त्या मित्राचा केक कापून झालाय आता भूक लागली सगळ्यांना तर बोललो जरा खायला जाऊ तर हे पण फुटबॉल खेळून आलेत सो बोललो चलो जाते जरा कुछ तो खा के आते गाईस जिथं खायला जातो खायला काही कुठं बसतं तिथे लाईट जाते एवढी एवढं डेंजर नशीब आहे आमचं आज तुझ्या कलबी हो ना कलबी काय आता जो कोण तो इलेक्ट्रिसिटी ऑफिस मधून बघत असेल तू लाईट आहे ना आम्हाला भूक लागली नाही रे भाई मानव करू कृष्णाला करतो कृष्णा आहे मला गाईस एवढी थंडी आहे ना शेकोटीच्या बाजूला बसलो सुकून आहे सुकून काही बसतात इथे ट्रक फॉर्मल मध्ये हा फॉर्मल पॅन्ट घातले तर बसता येत नाही हो आता सागर ते पार्सल घेतलेला तर ती घरी द्यायला गेलाय गाईस जस्ट घरी आलो फायनली आमचं सगळं फार्म हाऊसबद्दल त्याबद्दल बोलणी करून सगळं झालेलं आहे आमचं काय ठरलं आहे पुढच्या हफ्त्यात शुक्रवार शनिवार जायचं आहे सो फायनली डन झालेलं आहे आता बघू आता कसा काय विषय पॅकिंग वगैरे कसं काय काही आम्ही फक्त एकच दिवस स्टे करणार आहे पॅकिंग म्हणजे सगळं ना विचार करायला लागेल ना की कसं काय कॉन्ट्रो वगैरे सगळं तरी मग केला आम्ही विचार
बघू कसा काय विषय आता. तर गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.